अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा, शेवगा येथे शेल्टर कम हायजेनिक किटचं वाटप. कार्ड व विशाल संस्थेचा उपक्रम. जालना जिल्ह्यातील शेवगा येथे अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शेल्टर कम हायजेनिक किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कार्ड संस्था आणि विशाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरांची छप्पर गळू लागली, पावसामुळे कपडे आणि अन्नधान्य भिजून गेले. अशा वेळी तातडीची मदत म्हणून या किट्सचे वितरण करण्यात आले. या किट्समध्ये ताडपत्री, सतरंजी, मच्छरदाणी, टूथपेस्ट, ब्रश, सॅनिटरी पॅड, बकेट, दोरी, बॅग अशी जीवनावश्यक सामग्री होती. सारवाडी, शेवगा, तांडा, डांबरी, विरेगाव, चितळी, क्रांतीनगर आणि पितळी या भागातील गरीब, विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांना या किट्सचा लाभ मिळाला. या कार्यक्रमाला कार्डचे सचिव पुष्कराज तायडे, संस्थेचे अध्यक्ष भास्कर उगवे, उद्धवराव खंडागळे, राजेश बोकन, राधाकिसन मंडपे, राहुल उगवे यांच्यासह गावातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव, राहुल उगवे आणि विशाल उगवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कोरोना काळामध्ये जवळपास 4 ते 5 हजार किट आम्ही राशन किट असेल, अन्नधान्य असेल वाटपाचा प्रयत्न केलाय. यामध्ये बऱ्याचदा स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचं काम देखील आम्ही केले आणि केवळ आम्ही पुरेसं नाही तर अनेक घटकाची मदत आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि एक प्रकारचा समाज ऋण त्या ठिकाणी फेडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अशा स्वरूपाचं आमचं काम त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी सचिव म्हणून तायडे सर त्या ठिकाणी काम पाहतात, मी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संस्थेचं काम पाहतो. पूर्ण वेळ तायडे सर त्या ठिकाणी बिझी असतात. जो समोर तथागत गौतम बुद्ध यांच्या आशीर्वादाने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी ॲमेझॉन सारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनीने एक सामाजिक सेवाभावीचे एक ऋण त्या ठिकाणी फेडता यावं, समाजासाठी काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे, केवळ नफा हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी काम करता कामा नये हीच भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि ॲमेझॉन हे नेहमीच आमच्या कार्ड सारख्या संस्थेच्या नेहमी पाठीशी राहत आलेले आहे. आणि आज आपण बघतो आज संपूर्ण भारतामध्ये पावसाचा धुमाकूळ त्या ठिकाणी चालू आहे. याचाच एक भाग म्हणून या आपल्या संबंध मराठवाड्यामध्ये आज महापूर त्या ठिकाणी आलेला आहे. या महापुरामध्ये अनेक घरदारे उद्ध्वस्त झालेले आहेत. लहान मुलाचे खेळाचे साहित्य असेल, शालेय साहित्य असतील, दप्तर वगैरे हे सर्व साहित्य पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. किंबहुना बऱ्याच जणांचं या ठिकाणी भिजलेलं आहे. बऱ्याच जणांच्या घराची पडझड त्या ठिकाणी झालेली आहेत. पण या उद्देशानं आमची कार्ड संस्था समोर आली आणि आपण समाजासाठी दिला पाहिजे. मग या समाजाला मदत जर करायची असेल तर आपण खिशातून पदर तो नेहमीच करतो, परंतु आलेला संकट एवढं मोठं आहे की त्याला आपण कमी पडू. मग या ठिकाणी अनेक सामाजिक सेवाभावी संस्था असतील, शासन दरबार असेल, कॉर्पोरेट क्षेत्र रिलायन्स फाउंडेशन असतील, ॲमेझॉन असतील, या अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पुढाकार केला आणि अर्ज विनंत्या त्यांना केल्या आणि या आपल्या अर्ज विनंत्याला कार्ड संस्थेला ते धावून आले. आज जवळपास मराठवाड्यामध्ये आज आम्ही ॲमेझॉनच्या माध्यमातून 900 किट्स त्या ठिकाणी डोनेट त्या ठिकाणी केलेला आहे. आणि याचाच भाग म्हणून भास्करराव ज्या गावामध्ये राहत असल्यामुळे भास्कररावचं नेहमी होतं की आमच्या गावामधील परिस्थिती देखील सर बिकट झालेली आहे, त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. मग सरांच्या मार्गदर्शन या ठिकाणी आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आहे. मला वाटतं भास्करांनी पाठीमागे या ठिकाणी ॲमेझॉनच्या माध्यमातून काही किट वाटलेलं आहे आणि भास्कररावच्या माध्यमातून अशी कळत होतो की या ठिकाणी आपल्याला जे काही रेशन किट देखील दिवाळीसाठी मिळणार आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत.